नमस्कार अभियंता मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मी अर्थातच तुमचा अभियंता मित्र रमेश भुतेकर देशमुख, कार्याध्यक्ष म्युन्सिपल इंजिनियर असोसिएशन. आजचा व्हिडिओ बनवण्याचं एक अतिशय महत्त्वाचं कारण आहे. मित्रांनो, आपल्या मुंबई महानगरपालिकेमध्ये जी शेवटची जी युनियन आहे 70 नंबरची, तिची जाम फडफड चालू आहे. कारण इतरांचं जे यश आहे त्यांना ते बघवत नाही आहे आणि ते म्हणतात ना, त्यांच्या डोक्यामध्ये कुठलं वारं शिरलं आहे काय माहिती, त्यामुळे विनाशकाली विपरीत बुद्धी याच्यावरती ते चाललेले आहेत. त्यांनी एक पोस्ट इकडे मला एका ग्रुपवर आत्ता मिळाली, महत्त्वाची वार्ता, अभियंत्यांसाठी धोक्याची घंटा. म्युन्सिपल इंजिनियर असोसिएशन MEA कोड 50 आणि म्युन्सिपल इंजिनियर्स युनियन कोड 11ची मान्यता 2026 नंतर रद्द. आमचे मित्र रमाकांत बने, तुम्ही का मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त झालात की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालात? मुळात महापालिका ठराव 1444 दिनांक 1/3/2024 हा केव्हाच कालबाह्य झालेला आहे. याचं कमीत कमी तुम्हाला भान असावं. मला वाटतं तुम्ही जे कोण तुमचे जे 4-5 टाळके ते हे लिहायला बसवले असतील ना, त्यांना कदाचित ते पण माहीत नाही. आणि मराठी भाषेचा तर एकदम इथे खून केलेला आहे. तारीख, हे काय तारीख अनवरचं काय आहे का मराठी भाषेत तारीख? आणि काय म्हणतायत की तुम्ही संपणार? अरे बाबा, वरून कुठले आले ना तरी संपणार नाही. महापालिकेचा अभियंता हा 80% महापालिकेचा बोजा जन्मापासून मृत्यूपर्यंत सांभाळत असतो. आणि म्हणून आम्ही त्यावेळी जॉर्ज साहेब असतील, शरदराव साहेब असतील, त्यांच्या खांद्याला खांदा लावून आज 42 वर्ष चालू आहे. आणि तुम्ही पण त्यावेळी होतात ना, त्यामुळं तुम्ही या जबाबदारीपासून बणेसाहेब हे तुम्ही आता पळू शकणार नाही. कारण तुम्ही या फेडरेशनचे एक प्रमुख सदस्य आहात. आपण या ठरावाला विरोध करून हा ठराव कसा दप्तरी दाखल करायचा यासाठी सगळा उहाप केलेला असताना तुम्ही हे पाठीत खंजीर खुपसण्याची कामं हे करू नका, कळलं का? आणि हे असले उद्योग बंद करा. कोणाने काय नाही, तुमचं बंद होणार आहे दुकान, ही गॅरंटी मी देतो. रमेश भुतेकर देशमुख सांगतो, तुमची दुकानदारी यानंतर बंद होणार आहे, कळलं का? एकच शिकणार आहे, म्युन्सिपल मजदूर युनियन, म्युन्सिपल इंजिनियर असोसिएशन आणि म्युन्सिपल पॅरामेडिकल नर्सिंग स्टाफ. म्हणून अभियंता मित्रांनो, हे चालले नाही कोतेपणाचं लक्षण आहे. यांना हे मनाचा मोठेपणा नाही आहे या लोकांकडे. ठीक आहे, तुमच्याकडे काय 11,000 लोक आहेत, ती कशी आली काय आली आम्हाला माहिती आहे. त्यामुळे खोटं बोलायचं, रेटून बोलायचं, त्या लिपिकांचं कारकुनांचं नुकसान करून टाकलंय आणि आता इंजिनियरचं वाटोळं करायला निघालात का तुम्ही? अजिबात नाही. आम्ही असेपर्यंत ते होऊ देणार नाही. त्यामुळं हे असे खोटे नाटे धंदे बंद करा, नाहीतर मला अब्रू नुकसानीची नोटीस तुम्हाला पाठवायला लागेल, कळलं का? धन्यवाद. येथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.